तुम्हाला 3 मार्कला येईल. प्रश्न 5वा खालील वाक्य दुरुस्त करून पुन्हा लिहा. त्यानंतर प्रश्न 5वा ब खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. याला सुद्धा तुम्हाला 4 मार्क आहे. मूलभूत हक्क म्हणजे काय वगैरे वगैरे. प्रश्न 6वा अ लिहिते व्हा. याला सुद्धा तुम्हाला बोर्ड करून घेऊ, 4 मार्क आहे. त्यानंतर प्रश्न 6वा ब पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. त्याला तुम्हाला 2 मार्क आहे. ही संकल्पना पूर्ण करा. स्वातंत्र्याचा हक्क, भाषण स्वातंत्र्य, इथं जे काही ब्लँकमध्ये संचार स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य जे काही येईल ते. तोंडी परीक्षा 10 आणि सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदर वर्ग 8वीचे पेपर बघितले कशा पद्धतीने होते. या ठिकाणी आपण आज वर्ग 7वी बघा विषय इतिहास नागरी शास्त्र या विषयाचे या ठिकाणी पेपर पॅटर्न बघणार आहोत. द्वितीय सत्र परीक्षा 2025-26 वर्ग 7वा. या ठिकाणी दिनांक, विद्यार्थ्याचे नाव, वेळ, 2 तास, हजेरी क्रमांक, एकूण गुण. तुम्हाला सेम ज्या पद्धतीने आपण अगोदरचे पेपर पॅटर्न दाखवले त्याच पद्धतीने वरती सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने तुमचं नाव वगैरे विषय वगैरे टाकायचं आहे. त्यानंतर खाली बघा तुम्हाला प्रश्न पहिला अ या ठिकाणी आपण त्याला बोर्ड करू. प्रश्न पहिला अ तुम्हाला काय खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे एका शब्दात उत्तरे लिहा. यासाठी एकूण तुम्हाला गुण आहे 4. त्यानंतर पहा प्रश्न पहिला ब तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो ओळखाभाऊ. तुम्हाला जे काही समजा खालील ठिकाणी ओळखाभाऊ द्यायचं आहे. या ठिकाणी एक वाचून दाखवत मी तुम्हाला. 8 खात्याचे मंडळ. त्यानंतर किल्ल्यावर युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा नानासाहेब पेशव्यांचा भाऊ, अफगाणिस्तानातून आलेला. या ठिकाणी जे काही व्यक्ती असेल त्याची तुम्हाला नाव लिहायचे. त्यानंतर प्रश्न दुसरा या ठिकाणी तुम्हाला घटनाक्रम लिहायचे आहे. याच्यासाठी तुम्हाला 2 मार्क आहे. याला सुद्धा आपण बोर्ड करून घेऊ. आष्टीची लढाई, तर मराठ्यांचे ओडिशावर प्रभुत्व, इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकवला. याची तुम्हाला घटनाक्रम व्यवस्थित लिहायचे आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा ब लिहिते व्हा. ज्या पद्धतीने आपण टिपा वगैरे लिहितो त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी लिहिते व्हामध्ये माहिती लिहायची. प्रश्न पहिला महादजी शिंदेचा पराक्रम. दुसरा अहिल्याबाई होळकर यांनी केलेली कामे. तिसरा कालाजी विश्वनाथ भट. यासाठी तुम्हाला 6 मार्क आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा. याला सुद्धा आपण बोर्ड करून घेऊ. यासाठी तुम्हाला एकूण 4 मार्क आहे. पहिला एटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकवला. दुसरा पानिपतच्या लढाईचे परिणाम. प्रश्न तिसरा ब कारणे लिहा. कोणतेही एक लिहायच्या ठिकाणी थोडी मिस्टेक झालेली इथं एका झालं कोणतेही एक कारणे लिहा. त्यानंतर तुम्हाला इथं कारणे लिहा दिलेली आहे 2. या ठिकाणी तुम्हाला कोणते एक लिहायचे मी वाचून नाही दाखवत आहे. प्रश्न चौथा म्हणजे काय लिहा. त्या ठिकाणी म्हणजे काय लिहायचे तुम्हाला. यासाठी एकूण तुम्हाला 2 मार्क आहे बघा. आणि अगदी सोपा प्रश्न आहे, एवढं काही अवघड नाही आहे. त्याला आपण बोर्ड करून घेऊ. या ठिकाणी बोर्ड केलं. त्यानंतर म्हणजे काय बघा. या ठिकाणी चौथाई आणि सरदेशमुखी म्हणजे काय लिहायचं अगदी सोपं आहे. इथून खाली नागरी शास्त्र चालू होतं बघा. नागरी शास्त्रामधला पहिला प्रश्न तुम्हाला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. प्रश्न चौथा ब याला सुद्धा तुम्हाला 2 मार्क आहे. 2 मार्क देऊन द्यायचे. हक्कभंग बघा. हक्क संबंधीची आपली तक्रार विचारात घेते. जे काही येईल ते त्या ठिकाणी शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये टिंब शिक्षण सक्तीचे करता येत नाही. जे काही येईल ते तुम्ही लिहायचे. ते प्रश्न 5वा आहे आपल्याला या ठिकाणी बघा.